क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 65 लाख रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त केला आहे. औषधांच्या नावाखाली सुरू असलेली ही दारू तस्करी उघडकीस आली असून राजस्थानमधील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. कोल्हापूर सांगली मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठा सापळा रचत 10 चाकी कंटेनरमधून अवैध देशी दारूचा साठा जप्त केला. हातकणंगले तालुक्यातील मजले गाव हद्दीत हॉटेल ट्रायंगल जवळ ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार राजस्थान क्रमांकाच्या संशयित कंटेनरवर पथकाने नजर ठेवली होती. सकाळी 11च्या सुमारास कंटेनर घटनास्थळी पोहोचताच अधिकाऱ्यांनी वाहन थांबवून तपासणी सुरू केली. चालकाने सुरुवातीला वाहनात औषधांचा माल असल्याची बनावट कागदपत्रे दाखवत अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी कंटेनर उघडताच धक्कादायक प्रकार समोर आला. कंटेनरमध्ये रॉकेट संत्रा आणि टँगो पंच या देशी दारूच्या तब्बल 1000 बॉक्समध्ये 1 लाख सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत तब्बल 40 लाख रुपये असून कंटेनर, वाहन आणि मोबाईलसह एकूण मुद्देमालाची किंमत 65,10,000 रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी राजस्थानमधील भलाराम नरपतराम बिश्नोई या 27 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केली असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. औषधांच्या आडून सुरू असलेली दारू तस्करी उघडकीस आणत उत्पादन शुल्क विभागाने मोठा डाव उधळून लावलाय. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रफिक मुल्ला, कोल्हापूर.